हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गानं महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिलाय। मुंबई आणि नागपूर ही महाराष्ट्र राज्यातली दोन टोकाची शहरं जोडतानाच ठिकठिकाणी समृद्धीची अनेक विकास केंद्र तयार केली आहेत। यामुळे कृषी, उद्योग, पर्यटन यांना तर चालना मिळालीच आहे, पण वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही संतांची शिकवण अंमलात आणल्यानं हा महामार्ग समृद्धी हे आपलं नाव सार्थ ठरवतोय। कार्बन न्यूट्रलिटीचे ध्येय नजरेसमोर ठेवून समृद्धीची रचना। समृद्धी महामार्ग एक ग्रीन कॉरिडॉर बनवण्याचा MSRDCचा मानस। महामार्गावर देशातील सर्वाधिक म्हणजेच 1310 किलोमीटर लांबीचा लिनियर प्लांटेशन प्रकल्प। हे लक्ष्य साध्य करण्यासाठी 33.65 लक्ष रोपांच्या लागवडीचं उद्दिष्ट असून काम प्रगतीपथावर आहे। या झाडांना लागणाऱ्या पाण्यासाठी स्वयंचलित सिंचन व्यवस्था आणि यासाठी 1500 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनची उभारणी। जनभागीदारी। समृद्धीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये वृक्षारोपणासाठी 11,25,000 रोपांच्या लागवडीचं उद्दिष्ट। समृद्धी महामार्गावर सुमारे 208 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा संकल्प। 9 मेगावॅटचं काम अंतिम टप्प्यात। महामार्गावरील सर्व आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेच्या वापराचं प्रयोजन। कृत्रिम जलाशय। पावसाच्या पाण्याच्या संचयासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम। 51 कोटी लिटर पाण्यासाठी 9 कृत्रिम जलाशयांची उभारणी। आज रोजी 37.47 कोटी लिटरचं जलाशय पूर्ण। वन्यजीवांचा विना अडथळा मुक्त संचार। एकूण 100 वन्यजीव उपशमन योजना, अंडरपास आणि ओव्हरपासची उभारणी। नैसर्गिक स्वरूप देण्यासाठी वनस्पती आणि मातीचा वापर। हा महामार्ग आणि MSRDCच्या सर्व कार्यालयांमध्ये हरित ऊर्जेच्या वापराचं प्रयोजन। जर्नी इज ॲज ब्युटिफुल ॲज डेस्टिनेशन या वाक्याची प्रचिती समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना येते। निसर्गाशी हितगुज करत नियोजन केलं तर विकास किती सुंदर आणि शाश्वत असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग।